तुमची अधिवेशनामध्ये भूमिका असणार आहे, काय मागणी असेल कुठल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने? आपण जर बघितलं असेल तर संसदेचं विशेष अधिवेशन सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सुरू होतंय दिल्लीला. विशेष अधिवेशन आहे, पण या विशेष अधिवेशनामध्ये जनतेचे म्हणजे ज्यांच्यासाठी सरकार नावाची यंत्रणा असते, लोकशाहीमध्ये ज्यांच्यासाठी लोकसभा असते, ज्या सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी, त्याला मात्र केंद्र सरकारने ह्यावेळेस परवानगी दिलेली नाही. म्हणजे कुठलेही तारांकित प्रश्न ह्यावेळेस अधिवेशनात स्वीकारलेले नाहीत. जो जनतेचा विषय सभागृहाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवायचे असते त्या कुठल्याही आयुधाचा वापर ह्या अधिवेशनामध्ये करता येणार नाही. कारण तशी झिरोवर ठेवला नाही, क्वेश्चनावर ठेवला नाही. फक्त सरकारचा जो काही कार्यक्रम असेल तेवढंच फक्त ह्या अधिवेशनामध्ये ठेवलं आहे. तर कुठले विधेयक आहेत, त्यातलं एक विधेयक आहे की निवडणूक जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती कशी करायची. मला वाटतंय सुप्रीम कोर्टानं याच्या बाबतीत निर्णय दिला होता की आदरणीय पंतप्रधान, आदरणीय विरोधी पक्ष नेते आणि आदरणीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश भारताचे, ह्या तिघाची ती समिती असावी अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो निर्णय फिरवण्याच्यासाठी जो कायदा या ठिकाणी करायचा आहे त्याच्यासाठी सरकार किती तत्पर आहे. पण आम्ही कित्येक दिवसापासून की मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा लोकसभेमध्ये कायदा करून त्या ठिकाणी वाढवावी ही मागणी आम्ही कित्येक दिवसापासून करतोय. ज्या पद्धतीनं आंतरवली सराटी येथे मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला मनोज जरांगे पाटलांचं, मला वाटतं त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर ह्या आंदोलनाची धग पोचली. याच्या माध्यमातून सुद्धा वारंवार मी म्हणत होतो की 18 तारखेपासून आपण लोकसभेचं अधिवेशन घेताय तर इथलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, ट्रिपल इंजिनचं सरकार, यांनी आपलं राजकीय वजन नरेंद्र मोदींच्या तिथं वापरावं. आणि अजून सुद्धा वेळ केलेला नाही. अनेक कायदे उद्या सुद्धा येणार आहेत जरी अजेंड्यावर नसते तरी. अजून सुद्धा माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपलं राजकीय वचन नरेंद्र मोदींकडे वापरून मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवण्यासाठी लोकसभेत कायदा आणावा. नाही आणलं तर तुमचं काय असणार? मला वाटतंय लोकशाही मार्गाने जे आंदोलन करणं क्रमप्राप्त आहे ते निश्चितपणे पूर्ण मराठा समाज करतोयच. पण त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून, धाराशिव लोकसभेचा सदस्य म्हणून जे काय मला करणं क्रमप्राप्त आहे ते निश्चित करेल. काल मराठा जी बैठक झाली आहे, काल त्याच्यामध्ये धाराशिव बाबतीत जर बोलायचं झालं तर मेडिकल जागा असेल, तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी असेल, काय भरघोस निधी दिला असा दावा त्यांनी केलाय. कसं पाहता याच्याकडे खरंच मराठवाड्याला न्याय मिळाला? आपल्या जिल्ह्याची अवस्था अशी आहे, घोषणावर इतका जोर आहे आपला आणि म्हणून राजकीय नेतृत्वावरचा जो जनतेचा विश्वास असतो तो सुद्धा वरच्यावर कमी होत चाललाय. मला वाटतं याचं गांभीर्य कुठंतरी राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या लोकांनी बाळगणं गरजेचं आहे. आता मी नवीन पद्धत बघितली. गेल्या 40 वर्ष आपल्या जिल्ह्यात मंत्री असताना काय विकास झाला, किती घोषणा झाल्या आणि त्या घोषणाची किती अंमलबजावणी झाली, ज्याचा परिणाम म्हणून हा जिल्हा मागास जिल्ह्याच्या यादीत देशात 3ऱ्या नंबरला येतो. मला वाटतं गडचिरोली, गोंदिया ह्या जिल्ह्याच्या यादीत जर धाराशिव जिल्हा असेल तर मला वाटतं ह्याचा विचार इथं घोषणा करणाऱ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे. घोषणा करायला काही हरकत नाही, आनंद आहे. पण त्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यापैकी 10% तरी त्या ठिकाणी जमिनीवर तयार होतंय का, मला वाटतं हे बघणं नितांत गरजेचं आहे. आताच्या आर्टिफिशियल AI म्हणते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय ती, त्याच्यात मी बघितलं की 1000 कोटीचा तुळजापूर विकास आराखडा आणि 1000 कोटी खर्चल्याच्या नंतर मंदिर कसं दिसेल, कुठं, कॉम्प्युटरमध्ये. त्याच पद्धतीनं संत गोरोबा काकाचा विकास आराखडा, संत गोरोबा काकाच्या मंदिरात हजारो कोटी खर्च केल्याच्या नंतर ते मंदिर कसं दिसेल, त्याचं कुठं, कॉम्प्युटरमध्ये. काय नेमका प्रकार आहे? आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं मेडिकल कॉलेज आणलं, ॲडमिशन चालू केले, आम्ही दाखवलं नाही की मेडिकल कॉलेजला 800 कोटी खर्च झाल्याच्या नंतर PPT करून की कसं रुग्णावर उपचार होणार आहेत. मला वाटतं ॲनिमेशन करून अशा पद्धतीनं लोकांना भूलतापा देऊन स्वप्न रंगवून चालणार नाही आहे. प्रत्यक्षात शाश्वत पद्धतीचा विकास या ठिकाणी जमिनीवर असणं गरजेचं आहे. आज तुम्ही मराठवाड्याच्या बाबतीत
तुम्ही सांगताय की एवढ्या कोटी रुपयाचं पॅकेज, तेवढ्या कोटी रुपयाचं पॅकेज. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की मराठवाड्यातली बहुतांश मंडळी ही शेतीवर अवलंबून आहे. त्या शेतीची अवस्था काय आहे, जी 25% अग्रिम रक्कम तुम्ही देण्याच्या बाबतीत सांगितलं, त्याच्यामध्ये अनेक महसूल मंडळ वगळली गेलीत. आम्ही सरकारकडे मागणी केली की बीड जिल्ह्यात कृषी मंत्री असल्यामुळे जर सगळ्या मंडळाचा समावेश 25% अग्रिममध्ये होत असेल तर तशाच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रात जाऊ दे, पण किमान आपल्या धाराशिव जिल्ह्यात तरी बीडच्याच धर्तीवर, कारण बीड ही मराठवाड्यात आहे, धाराशिव ही मराठवाड्यात आहे, त्याच पद्धतीनं सरसगट सगळ्या मंडळांना जी 25% अग्रिम रक्कम द्यायची आहे त्याची कारवाई व्हावी. आज शेतकऱ्याचं जगणं तरी मान्य करा. सामान्य माणसाला जगण्यासाठी जेवढ्या रकमेची आवश्यकता आहे तेवढं सुद्धा त्या शेतीतून तो मिळू शकत नाही. शेतकऱ्यांना संपवायचा प्रकार चालू आहे. कांद्याचा भाव वाढला की 40% निर्यात शुल्क वाढवलं जाते. टोमॅटोचा भाव वाढला की त्याच पद्धतीनं टोमॅटो आयात करून विक्री केली जाते. सोयाबीनचा भाव वाढला की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं जाते, DOC आयात केली जाते. 10,000चं सोयाबीन 5,000वर आणलं जाते. 200 रुपयाचं टोमॅटो आज 2 रुपये किलोवर आणलंय. कसं तरी कांद्याचा भाव वाढायला लागला होता. ज्यावेळेस उकांड्यावर शेतकऱ्यांनी टाकला त्यावेळेस कुणी विचारलं नाही. आज मात्र भाव वाढला की लगेच त्याच्यावर 40% निर्यात शुल्क. मग नेमकी महागाई फक्त शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भावाचीच वाढायली का? सिलेंडरची वाढत नाही, DAPच्या पोत्याची वाढत नाही, पेट्रोलची वाढतली नाही. समाधानी आहात का बैठकीवर कालच्या जे झाल्या? माझं समाधान त्यावेळेस आहे की प्रत्यक्षात शाश्वत असणारं तुम्ही जमिनीवर दाखवा आणि सांगा आम्ही हे केलंय म्हणून, त्यावेळेस आम्ही समाधान व्यक्त करू. दादा, धाराशिव आणि संभाजीनगर हे नामकरण झालं काल, त्याचा राजपत्रित GR पण गॅजेट काढलं गेलं. आता त्याच्यावरती काही संघटना आक्षेप कोर्टात घेतात. काय वाटतं, खासदार म्हणून धाराशिव आपण नावासाठी पाठपुरावा केलेला आहे, काय आव्हान कराल, काय भूमिका असेल? सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी कायम धाराशिव असाच उल्लेख केला, संभाजीनगर असाच उल्लेख केला. मला वाटतं त्यांचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवायचं काम आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन हा ठराव त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पारित केला होता. पण नवीन आलेल्या सरकारच्या माध्यमातून त्यांना वाटलं की हा ठराव थोडा कुचकामी ठरेल म्हणून पुन्हा नवीन ठराव त्यांनी शहाण्या हातानं आमच्या गावरान भाषेत म्हणलं तर केला होता. पण त्या ठरावाला सुद्धा पुन्हा आक्षेप घेतला गेला. त्याच्यावर सुद्धा पुन्हा मला वाटतं हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका झाल्या, तिथं स्टे मिळाला. त्याच्यानंतर आता हे तिसऱ्यांदा राजपत्रित प्रदर्शित करायचा प्रकार होतोय. निश्चित धाराशिवच्या बाबतीत इथल्या सामान्य जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. माझे आजोबा किंवा जी वयस्कर मंडळी आहेत त्यांना कुणालाही विचारलं तर ह्या जिल्ह्याचं, ह्या शहराचं नाव ते धाराशिवच सांगतात. अनेक जुने जाणकार मंडळी तेच सांगतात. त्यामुळे धाराशिव नावाबद्दल प्रत्येक सामान्य माणसाला आत्मीयता आहे. सरकारनं उशिरा का होणं पण शहाणपणा आलंय म्हणायचं. जे काही रद्द झालं होतं फक्त आता पुढं कोर्टात टिकावं, नाहीतर ह्याची बी अवस्था मराठा आरक्षणासारखं होणी की निवडणुकीपुरतं नाव आणि निवडणूक झाली की स्टे. मला वाटतं अशी पद्धत होणी हे कायमस्वरूपी टिकावं, कुठल्याही कायद्याच्या चौकटीत तडाख्यात अडकू नये एवढीच अपेक्षा या नामांतराच्या निमित्तानं. इम्तियाज जलील इशारा देतात, इम्तियाज जलील किंवा आता आम्ही कोर्टात जाऊन लढणार आहे, त्यांना हे नामांतरणाचा मुद्दा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे लढावं. आणि आपण जर दानवे साहेबाची जलील साहेबाची फार मैत्री आहे ना, त्यांनी बैठकीत सांगितलं नाही का की आम्हाला जलील साहेबाला उभाच करावं लागतं, त्याच्याशिवाय आमचा मेळ लागत नाही म्हणून निवडून यायचा. मग त्यांची एवढी मैत्री असेल तर मला वाटतं दानवे साहेबांनीच विनंती करावी, मैत्रीचा काय म्हणायचं त्याला, वास्ता द्यावा त्यांना, थांबवावं त्यांना कोर्टात जाण्यापासून.